नमस्कार, आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। विकास दुबे गिरफ्तार। कानपुर हत्याकांड के मुख्य आरोपी विकास दुबे को आखिरकार मध्य प्रदेश के उज्जैन से गिरफ्तार कर लिया गया। महाकाल मंदिर के सुरक्षा गार्ड ने पुलिस को विकास के बारे में जानकारी दी थी, जिसके आधार पर उसे गिरफ्तार किया गया है। तो वहीं दूसरी ओर शक के चलते पत्नी का खून करके फरार होने वाले शख्स को पिंपरी चिचवड़ की क्राइम ब्रांच ने गिरफ्तार कर लिया है। 2 दिन पहले करीम शेख नाम का यह आरोपी पत्नी का खून करके फरार हो गया था। खास बात तो यह है कि वह आत्महत्या के फिराक में था और उससे पहले ही पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। देहूरोडच्या साईनगर मध्ये आबिदा शेख या महिलेचा तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा पती करीम शाह शेख याने तिला खून करून तो फरार झालेला होता व तो आरोपी आज आत्महत्या करायला निघालेला होता। त्यापूर्वीच युनिट 5 चे आमचे पोलीस नाईक भोसले व इतर स्टाफने त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि देहूरोड पोलीस स्टेशनला आम्ही त्याला वर्ग करीत आहोत। तसेच अमित पोटे या युवकाचा खून करून रावण टोळीचा एक सदस्य आकाश विजय पवार हा गेल्या 1.5 वर्षापासून फरार होता। तो अहमदनगर या ठिकाणी अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी फरार होऊन राहत होता। एपीआय गोमारे पोलीस नाईक गुट्टे यांना याची माहिती मिळाली, त्यांना आम्ही पाठवल्यानंतर आज पहाटे त्यालाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। असे 2 खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना आज युनिट 5 च्या पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। तो वहीं तीसरी ओर आरोग्य विभाग में घोटाला। कोरोना वायरस के चलते कोल्हापुर जिले के जिला परिषद के आरोग्य विभाग द्वारा खरीदी किए गए N95 मास्क की कीमतों में करोड़ों रुपयों का घोटाला किए जाने की बात सामने आई है। 66 रुपए के मास्क की कीमत डबल से ज्यादा लगभग 190 रुपए दिखाई गई है। इस बात का खुलासा सामाजिक कार्यकर्ता दिलीप देसाई द्वारा किया गया है। याचा कोड नंबर है। याने किती क्वांटिटी घेतली तर 10 लाख घेतली। त्याची किंमत किती 30 रुपये। ही त्याची पुढची किंमत आणि त्याचा ह्या जीएसटी। एप्रिल 2020 ला N95 मास्क त्याचा कोड नंबर आणि त्याची किंमत जर बघितलं तर 180.95 जीएसटी जर धरला तर साधारण तो 190 रुपयाला हा मास्क त्यांनी खरेदी केलेला आहे। कोविडच्या ह्या रोगराईमध्ये गेले 3 महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात मध्ये सॉरी 5 मिनिटात फोन करतो 5 मिनिट काय बोला चष्मा पडला असू दे झाला तर बंद इकडे बघून सांगा टक्के अशा किमती करून साधारण 100 रुपयाला N95 कुठल्याही मार्केटमध्ये कुठल्याही मेडिकल दुकानात हा मास्क मिळतो। परंतु झालं काय की क्वांटिटी जास्त असल्यामुळे जिल्हा परिषद कोल्हापूर 27 मे 2020 ला पुन्हा पुढचं नाही बाईट नाही हो जनरल याच मार्कचा नंबर कोड नंबरचा N95 180 रुपये 95 पैशाला घेतलाय। म्हणजे जीएसटी धरून साधारण 190 ला 130 यांनी खरेदी केलेले। मेडिकल मध्ये जर कुठल्याही गेलं तर साधारण एक 100% मात्र 190 रुपयाला हे मास्क होलसेल मध्ये कसे घेतले काय घेतले याचा शोध होणं आवश्यक आहे। अशी काय सोन्याचा भाव लागतो का त्याला? म्हणूनच कोविड काळामध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये ह्या रोगराईला थांबवण्यासाठी डॉक्टर नर्सेस यांना वापरण्यासाठी N95 हे मास्क खरेदी करण्याचं धोरण सरकारनं ठरवलं। N95 म्हणजे नेमकं काय की 95% शुद्ध हवा शरीरात जाण्यासाठी हा मास्क वापरला जातो आणि हा मास्क कोणी वापरावं याचे सुद्धा एक धोरण ठरलेलं आहे। ते मास्क ज्याच्याशी संपर्क येणार आहे ते डॉक्टर नर्सेसनी हे मास्क वापरायचं आहे।
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या वेळेला संपूर्ण राज्यामध्ये समित्या स्थापन केल्या, जेणेकरून ह्या समितीला तिनं आणि समितीच्या अध्यक्षानं कोणत्याही एखाद्या वस्तूची किंवा ह्या N95च्या मास्कबाबत मार्केट दर काय आहे याचा कुठेही विचार केलेला दिसून येत नाही. कारण ह्यामध्ये ह्याच जिल्हा परिषदनी एकदा 70 रुपयाला GST सहित 70 रुपयाला एकदा घेतलेला आहे आणि एकदा 190 रुपयाला खरेदी केलेला आहे. मग इतकी तफावत कशी काय आहे? तर मार्केटमध्ये एक ठरलेलं आहे की होलसेलरनं 10% कमिशन घ्यायचं आणि रिटेलवाल्यांना साधारण 15 ते 18 20% धरायचं. तर यामध्ये सर्व जरी तपासणी केली तर यामध्ये 190 ही फार मोठी किंमत आहे. आज मार्केटमध्ये कुठल्याही मेडिकलमध्ये गेला तर 100 रुपये ते 105 टॅक्स इन्क्लूड आज मला मास्क मिळते. मग इतक्या चढादरानं हे का घेतलं? निव्वळ हा कोल्हापूरचा विषय नाही, तर संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात असा हा गैरव्यवहार झालेला आहे. अशाच पद्धतीनं खरेदी केलेला आहे, अशाच पद्धतीनं तफावत आहे. त्यामुळं हा खरेदीसाठी जो पैसा आलेला आहे हा केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारचा आहे. त्यामुळं याची चौकशी कॅगमार्फत व्हावी आणि याची मागणी देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. परंतु कोणताच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळं जनता भरडते, जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत याचा विचार व्हावा आणि याबाबत जर काही आपल्याला अडचण असेल तर खराब रूप आपल्याला दाखवायचं असेल तर याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. हे मास्क लाखात खरेदी केलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी 5 लाख खरेदी केले आहेत, काही ठिकाणी 4 लाख खरेदी केलेत. त्यातले काही शिल्लक 1.5 लाख शिल्लकही आहेत. परंतु जे मास्क खरेदी केले या खरेदीमध्ये खऱ्या अर्थानं जो गैरव्यवहार आहे, घोटाळा आहे, याची चौकशी जर नाही झाली, हे एक सॅम्पल आहे. अनेक मेडिकलचे साहित्य, खॉड, गाद्या, फ्रीज अनेक खरेदी केलेले आहे. यामध्ये सुद्धा तफावत असण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोविडमध्ये कोट्यावधी रुपये केंद्र सरकार, राज्य सरकारनं घातलेले आहेत. जनतेच्या रोगराईपासून मुक्त व्हावं यासाठी केलेले आहेत. तर त्याचं जर चौकशी नाही जर झाली, त्यामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी जर बोलत नसेल, मुख्यमंत्री याच्यावर गांभीर्यानं दखल घेत नसतील, तर मग आम्ही जनतेनं काय समजायचं असा प्रश्न आमच्यावर निर्माण झालेला आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।